हाय, मी शुभदा. मैत्र ग्रुप आपल्यासमोर अजून एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे उजळणी. उजळणी हा शब्द उजळणे ह्या शब्दावरून आलेला आहे. उजळणे म्हणजे प्रकाशमान होणे. ज्या गोष्टी विस्मृतीच्या अंधारात गेलेल्या आहेत त्यांना आठवणीच्या प्रकाशात आणणं म्हणजे रिव्हिजन. हो की नाही उदय? थोडक्यात काय तर आपण केलेला अभ्यास हा परत परत बोलून वाचून लिहून जास्ती चांगला लक्षात राहतो आणि यामुळे अभ्यासातील आपला आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. आणि त्यात आजकाल मुलांचं काय होतं की अभ्यास करता करता निम्म लक्ष त्यांचं मोबाईलकडे. तर आधी मोबाईल दुसरीकडे ठेवा, अभ्यासावर नीट कॉन्सन्ट्रेशन करा, म्हणजे चांगले कॉन्सेप्ट कळतील. तर मुळात आधी अभ्यास करा आणि मग रिव्हिजन करा. आपण काही स्वामी विवेकानंद नाही उदाहरणार्थ. त्यामुळे एकदा अभ्यास करायचा आणि तो कायमचा लक्षात राहील असं काही आपलं होत नाही आणि त्यामुळे आपल्याला नेहमीच रिव्हिजनची गरज पडते. आणि मग आता प्रश्न असा आहे की रिव्हिजन ही कधी आणि कशी करायची? मला वाटतं रिव्हिजन दररोज करायला हवी. चॅप्टर पूर्ण झाला की रिव्हिजन करा, आठवड्यातून एकदा रिव्हिजन करा, महिन्यातून एकदा रिव्हिजन करा. रिव्हिजन ही परत परत करायलाच पाहिजे. उदाहरणार्थ एखादा चॅप्टर हा 20 ते 30 पानांचाच असेल तर छोट्या नोट्सनिशी तो 2 ते 3 पानांचाच बनतो. एखादं पुस्तक 200 पानांचं असेल तर त्याच्या नोट्स काढल्या तर ते 20 ते 30 पानांचंच बनतं. आणि मग अशा वेळी या सगळ्या अभ्यासाची रिव्हिजन करणंही सोपं जातं आणि परीक्षेच्या वेळेला अभ्यासाचा पुष्कळसा वेळ वाचतो आणि निश्चितपणे परीक्षेला याचा फायदा होतो. आणि म्हणून रिव्हिजन सहित या नोट्सचा उपयोग करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आता समजा काही विषय कठीण जात असतील, मॅथ्स फॉर्म्युली असतील, सायन्स फॉर्म्युली असतील, लॉज असतील, पिरियॉडिक टेबल लक्षात ठेवणं असेल, हिस्ट्री जॉग्रफी यातले काही पॉईंट्स असतील तर त्याचे चार्ट्स करा, ते भिंतीवर लावा, येता जाता वाचत राहा. तसंच तुम्ही अभ्यास करताना फ्लॅश कार्ड्सचाही उपयोग करा. आता फ्लॅश कार्ड म्हणजे काय तर एखादं कार्ड घ्या, त्याच्या पुढच्या बाजूला तुम्ही प्रश्न लिहा आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला त्याचं उत्तर लिहा. उदाहरणार्थ पुढच्या बाजूला जर तुम्ही लिहिलं अल्केन तर पाठीमागच्या बाजूला लिहा CnH2n+2. आता ह्याचा फायदा काय होतो तर अशी कार्ड्स केल्यामुळे एकतर अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील कोणीही तुमचा अभ्यास घेऊ शकतो. जरी त्याला तो विषय येत नसला तरीसुद्धा उत्तर त्या फ्लॅश कार्डमध्येच असल्यामुळे तुम्ही दिलेलं उत्तर चूक का बरोबर हे त्यालाही कळू शकतं आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास रिव्हिजन होऊ शकते. बरोबर आहे. आमच्या वेळेला आम्ही परोचा वगैरे म्हणायचो आणि याचा फायदा असा की आमचे पाढे अत्यंत चांगले पाठ झाले आणि ते अक्षरशः अजूनही पाठ आहेत. त्यामुळे रिव्हिजनचा अत्यंत चांगला उपयोग होत असतो. आपल्याकडे अनेक मुलं संध्याकाळच्या वेळेला उदाहरणार्थ काही स्तोत्र वगैरे म्हणत असतात. तर ज्याप्रमाणे रोज स्तोत्र नियमित म्हटली जातात याचप्रमाणे रोजच्या रोज रिव्हिजनचं आपण मनावर घ्यायला हवं. त्याचा खूप सगळा उपयोग परीक्षेला हा होणार असतो. मात्र आपण लक्षात घ्यायला हवं की रिव्हिजन म्हणजे काही पाठांतर नव्हे. आता आपण एकदा आंब्याच्या झाडाचं उदाहरण घेतलंय बघा. आंब्याच्या झाडाची मुळं म्हणजे जर अभ्यास असेल तर खोड म्हणजे रिव्हिजन आहे आणि त्याला लागणारी फळं म्हणजे सक्सेस. जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर खूप अभ्यास करा, भरपूर रिव्हिजन करा. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.